आर्यन चंद्रकांत तुम्मावर असं मृत मुलाचं नाव आहे. पहाटे 5 वाजता ही घटना घडली आहे. आर्यन हा चक्क कानाला. पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील माणूसधरी गावात ही धक्कादायक घटना घडली. पहाटेचे साधारण 5 वाजले होते. आर्यन चंद्रकांत तुम्मावर हा 11 वर्षाचा मुलगा घरात झोपलेला होता. घरातील सगळेजण झोपेत असतानाच आर्यनच्या कानाला अचानक काहीतरी चावल्यासारखं झालं. त्याला त्रास जाणवू लागला. मात्र नेमकं काय घडलं हे सुरुवातीला आर्यनच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं नाही. कदाचित एखादा किडा चावला असावा असा कुटुंबियांचा समज झाला. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी या घटनेकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही. पण काही वेळानं आर्यनची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि त्यानंतर कुटुंबियांची धावपळ सुरू झाली. आर्यनला तातडीनं घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. कुटुंबीय आर्यनला घेऊन यवतमाळकडे रवाना झाले. पण या सगळ्यामागचं खरं कारण अजूनही समोर आलेलं नव्हतं. अखेर आर्यनला नेमकं काय चावलं होतं याचा अंदाज समोर आला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. कारण आर्यनच्या कानाला चावणारा किडा नव्हता तर साप होता. झोपेत असताना सापानं आर्यनच्या कानाला दंश केला होता. उपचारादरम्यान आर्यनची प्राणज्योत मालवली. आर्यनला दंश करणारा साप अतिविषारी मण्यार जातीचा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अवघ्या 11 वर्षाच्या आर्यनचा अशा पद्धतीनं मृत्यू झाल्यानं माणूसधरी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये.